त्यामुळे आज आपल्याकडे ज्या गायिका दिसतात त्या त्यांच्या आवाजाच्या टेक्स्चरसाठी ओळखल्या जातात, की शाल्मलीचं गाणं म्हणलं शाल्मलीचा आवाज किंवा सुनिधी चौहानचं गाणं म्हणजे तिचा आवाज. तर मला असं वाटतं की तिला असं विचारायचं की त्याचा फायदा होतो का काय, म्हणजे त्यांनी लिमिटेशन येतं असं नाही ना होत? लिमिटेशन, आय डोंट बिलीव्ह इन लिमिटेशन. मला नाही वाटत की जर आपण अज्युम केलं की माझा असा आवाज आहे बाबा, आता मला अजून काहीच करता येणार नाही, तर आपण तिकडेच राहू. माझा एक मित्र आहे जो, आय डोंट नो, मायकी मक्लिअरी आहे त्याचं नाव, त्यांचं नाव रादर, खूप मोठे आहेत ते. त्यांनी नौटंकी साला तुम्ही बघितलं असेल, ऐकलं असेल पिक्चरचं नाव, त्याचं म्युझिक त्यांनी केलं आणि बरेच ॲड्सचं काम ते करतात. तर त्यांच्यामुळे मला आवाज माझा हा एकुलता एक आवाज अजून कुठल्या कुठल्या पद्धतीने वापरता येईल हे त्यांच्यामुळे कळलं. त्यांच्याबरोबर मी एका बँडमध्ये गाते, बारटेंडर म्हणून आमचा एक बँड आहे. तर बारटेंडरमध्ये आम्ही ओल्ड गाणी घेतो, जुनी गाणी घेतो आणि त्याला कंटेम्पररी फॉर्ममध्ये प्रेझेंट करतो. खूपशा ओल्डर जनरेशनना ते आवडत नाही आणि आम्हाला खूप कॉमेंट्स येतात की तुम्ही हे का असं गाणं हे उचलून असं का बनवलं, पण तुम्हाला पण आवडत नाही आहे मला दिसतंय. त्याची झलक ऐकवशी. पण हो, डेफिनेटली. तर आम्ही खोया खोया चांद हे मी ओरिजिनली नाही म्हटलं आहे त्या बारटेंडर व्हर्जनमधलं, पण सुमन श्रीधरनी म्हटलं आहे. पण ते मी लाईव्ह मी गाते आता, कारण त्या गात नाहीत लाईव्ह. ओहो हो हो, खोया खोया चांद, खुला आसमान, आँखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी, खोया खोया चांद. आता तुम्हाला हे, थँक्यू, आवडलंय लोकांना. नाही पण हा आवाज वेगळा आहे. हा नाही नाही नैना मेरे ढूंढे हैं दर बदर क्यों तुझे पेक्षा वेगळा आहे ना, आहे ना वेगळा. हा, मुझे तो तेरी लत लग गई ह्याच्यापेक्षा पण वेगळा आहे ना. मग नाही बाबा, लिमिटेशन हे आपण नाही ठेवू शकत.